काय गरज होती तुला रस्त्यात मध्ये उभं राहायची, एकटं उभं राहायची, पैसे मोजायची? काय गरज होती? सॉरी सॉरी. लहान आहेस का तू आता प्रथम? का असं वेड्यासारखं वागतोस? मी औषध लावून देते. थोडस झोंब दे का? बाई. हा हो हो. का असं वागतोस राजा? का करतोस असं? तुला माहिती आहे ना सध्या घरात काय परिस्थिती आहे, पैशांचे किती प्रॉब्लेम चालू आहेत, माहिती आहे ना तुला राजा? होय. ऐकतोस ना, बघतोस ना काय चाललंय ते? होय. फक्त हो म्हणून कसं चालेल? तुला खरंच कळतंय का? होय. प्रथम तुला एक विचारू मी, हे सगळं माझ्यामुळे होतंय का रे? म्हणजे मी तुम्हाला हवा तेवढा वेळ देत नाहीये, तुमच्याकडे लक्ष देत नाहीये, म्हणून हे सगळं होतंय का? म्हणून तू असा वागतोयस? मी क्लासला जाणं सोडून देऊ का रे? नाही नाही, तू जा क्लासला. नक्की जाऊ. होय. मस्त रेसिपी शिक, मला मस्त खायला करून दे. मला तुझं हातचं खूप आवडतं. केक्स कर, पिझ्झा बर्गर कर. तुला हवं ते सगळं बनवून देईन मी सोन्या, तू सांगशील ते करून दे. फक्त तू नीट अभ्यास कर आणि स्वतःकडे लक्ष दे, स्वतःची काळजी घे. बाकी मला आणि तुझ्या बाबांना दुसरं काही नको. कळतंय ना तुला सोन्या? हो. तुला असं कुणी काही बोललेलं ना मला नाही आवडत. मला नाही सहन होत जेव्हा तुला कुणी असं काही बोलतं. कळतंय का तुला? होय. मी राहीन केअरफुल. मलाच काय, तुला सुद्धा कोणाला काही बोलायचा चान्स देणार नाही. शाळा माझं बाळ. ऐक ना, मी तुझ्यासाठी हळद दूध घेऊन येते. ए नको करूस रे, मला माहिती तुला आवडत नाही पण प्यावं लागेल. ताकद येईल ना तुला? हा, तू आराम. छान आहे माझं बाळ. आलीच मी. प्रथमला तर समजवलं, पण आता आईंची औषधं कुठून आणायची? साठवलेले काही पैसे असतील. औषधं आणण्यासाठी एवढे तर नक्कीच पुरतील. लगेच जाऊन घेऊन येते. अनु, काय ग? प्रथमला औषध दिलीस ना? होय. कुठे कुठे लागलं होतं तिथे मलम लावलास ना? हो लाव. आणि हे काय, तू आत्ता आलीस क्लासवरून आणि परत बाहेर कुठे चाललीस? ते तुमची औषधं आणायला. अगं पण पैसे कुठे आहेत? आई हे बघा ना आहेत,
ते घर खर्चातून ना काही मी बाजूला काढून ठेवले होते पैसे, ते आता वापरते औषधांसाठी. अनु, ही तुझी गोष्ट ना मला खूप आवडते. संसार कसा चालवायचा, काटकसर कशी करायची, पैसे कसे साठवायचे हे तुझ्याकडून शिकावं. तेच पैसे आता उपयोगी पडलेत की नाही. शाबास ग बाई. आई, यातून ना आता लागणारी महत्वाची औषधं आणते, बाकी मी यांना फोन करून आणायला सांग. ठीक आहे, आलेच मी जाऊन. लवकर या. हो हो. सर शांत व्हा. काय झालंय सर? सर मला कळेल तर काय झालंय, काय झालं नक्की. प्लीज शांत व्हा सर. काय म्हणाले ते? टेंडर दिलं आपल्याला? दिलं ना टेंडर, पण टेंडर देण्याआधी स्वतःचे जोडे माझ्या हातात दिले. काय? काय 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 तू मला सांगितलं होतंस ना. तू सांगितल्याप्रमाणे मी गेलो, त्यांना विचारलं, त्यांना सांगितलं की नमस्कार साहेब, मला हे टेंडर हवंय. स्वतःचा राग, मान सन्मान, सेल्फ रिस्पेक्ट सगळं बाजूला ठेवलं. त्या माणसाशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या माणसाने काय केलं? त्या माणसाने मला त्याचे जोडे हातात दिले आणि सांगितलं याला पॉलिश कर. सॉरी सर, मला वाटलं नव्हतं तो असा वागेल. तर पण मी तुला आधीच सांगितलं होतं ना, एक नंबरचा नीच आणि हलकट माणूस आहे तो गोखले. काय ना, मला कमी दाखवण्यासाठी ना तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्याला काही पडलेलं नाहीये माझी. पण ते चुकीचे आहे ना सर. कामाच्या ठिकाणी पर्सनल दाग कसे काढू शकतात? आणि तुम्ही तरी का तयार झालात? ते काय, आपण सुज्ञ माणसं आहोत म्हणून ही बुद्धी आपल्याकडे की कामाच्या ठिकाणी काम असतं, पर्सनल राग आपापल्या ठिकाणी घरी ठेवायचा असतो. तो हा गोखले ना, गोखले आहे एक नंबरचा निच्चड आहे आणि तो हे मुद्दाम करतो. मी त्याला सांगितलं, म्हटलं साहेब हे टेंडर मिळवण्यासाठी मी वाटेल ते करीत, तुम्ही म्हणाल ते करीत. त्या माणसाने काय केलं माहितीये? बॉन्ड पेपरवर माझ्याकडून हे सगळं लिहून घेतलंय. बॉन्ड पेपरवर. माझंच चुकलं. मी तुम्हाला तिकडे पाठवायलाच नको होतं. पण तुला तरी काय माहिती होतं रे? तू जे केलं, तुझा निर्णय हा आपल्या दोघांचं भलं व्हावं यासाठीचा होता. तो माणूस किती नीच आहे फक्त मला माहितीये ना. ठीक आहे रे, आज त्या गोखल्याचे दिवस आहेत. एक दिवस येईल माझा, त्या दिवशी बघ ना, या गोखल्याला रस्त्यावर चालायच्या लायकीचा ठेवणार नाही मी. शब्द आहे माझा. सर, जे काही झालं ते तुम्ही वहिनींना सांगणार आहात का? काय करू मी या मुलाचं? एवढा मोठा झालाय तरी शहाणपण येत नाही. तरी पिऊ विचारलं मी त्याला, का करतोयस तू हे सगळं? माझ्यामुळे करतोयस का? माझं तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय का? मी तुझ्याकडे लक्ष देत नाहीये का? मग काय म्हणाला? नाही 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 आई, असं अजिबात नाहीये. मग मी त्याला विचारलं की बाबा मी क्लासला जाणं बंद करू का? मग? नाही 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 आई, अजिबात नाही. मी आता पुन्हा असं वागणार नाही. मी स्वतःची काळजी घेईन. मी तुला काही बोलायचा चान्स देणार नाही. मग असंही म्हणाला की तू जे काही बनवतेस ना ते मला खूप आवडतं. तू तिकडे जाऊन नवीन नवीन रेसिपीज शिक, माझ्यासाठी पिझ्झा बनव, बर्गर बनव. काही नाही गाई, तू क्लासला न जाता इथे त्याच्यावर लक्ष ठेवशील या भीतीने म्हणाला असेल तो. हा ग, हेही असेल कदाचित. पिहू, मी काय म्हणते, ते क्लासला नाही जाणं नाही नाही, अजिबात नाही. क्लास बंद करण्याचा विचारही करणार नाहीयेस तू. आणि आई, तू प्रथमचं टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना इथे. ही प्रथमची व्यवस्थित काळजी घेईन, त्याच्यावर लक्ष ठेवेन. तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. ऐक, माझी मुलं किती गुणी आहेत. आम्ही तुझ्यावरच गेलो. ए आई, मी तुला मगाचपासून विचारीन म्हणते, तू गोडाचं काही केलंयस का? आई सांग ना, कधीपासून गोडाचा खमंग सुटलाय? वाटलंच मला. अजून माझ्या गोडूबाईंनी विचारलं कसं नाही. करंजीचं सारण केलं. करंजा आणि आत्ता
आजोबांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्यांना माझ्या हातच्या करंज्या खूप आवडतात. हा आता रागवलेत माझ्यावर, पण पिहू माझी खात्री आहे. माझ्या हातची एक करंजी खाल्ली ना की त्यांचा राग कुठच्या कुठे निघून जाईल. नक्की तसंच होईल. तू चहा घेणार आहेस? ह्या करंज्या बघून तुझे बाबा तर खुश होतील आणि पण पिहूचे बाबा खूप चिडतील. तेव्हा काय करशील तू? ऋतू हसरे सोनेरी सारे रोजचा दिस दिवाळी सजवते मी दारी सुखाची नित्य सुरेख रांगोळी बोलती हसून माझ्या भरल्या घराच्या भिंती पुसती कधी आसवे होऊन माझी सखी दूर कुठेतरी आहे स्वप्नांचे माझ्या गाव जिथल्या भाळी चमकेल हे दिमाखात माझे नाव ओळखीच्या गर्दीत ह्या मलाच मी शोधते फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखीते संसार माझा रेखीते वाट नवी ही चालता मी संसार माझा रेखीते. बाबा माझी खात्री, करंजीचा पहिला घास खाताच तुमचा माझ्यावरचा राग थोडा तरी कमी होईल. का उशीर झाला, हे अजून आले कसे नाही? अरे अरे आज तर त्यांची महत्वाची मीटिंग होती ना, त्या मीटिंग मध्येच अडकले असते. हो काय हे, किती उशीर, मला किती काळजी वाटत होती माहितीये का. मला एक फोन करायचा होता ना, तुम्ही 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 एक फोन का नाही केला? मीटिंग लांबली का तुमची? काय झालं हो? गप्प बसलो आल्यापासून बुनबुन बुनबुन बुनबुन. प्रॉब्लेम काय? थोबाड बंद ठेवायचं काय येशील तू? बोल ना. बघते काय माझ्याकडे, बघते काय? घाबरून घाबरून जायचे खाली घाबरून बोल बोल.
काय तू तोंड गप्प ठेवायचं काय घेणार, कारण तू गोखलेस ना, आणि गोखले काही घेतल्याशिवाय काही देतच नाही. बोल काय घेणार, काय घेणार? दारू प्यालात तुम्ही? मोसंबीचा रस प्यायलो मी दारू. असे डोळे नको करू माझ्या समोर, कळलं का? प्यायलो मी दारू. काय करशील? पाचवर लटकवशील मला? नाही. हा त्या गोखल्याच्या घरची भांडी घासायला लावशील मला? काय करायला लावणार आहेस तू? का त्या सगळ्या गोखल्यांच्या चप्पल शूज ते पॉलिश करायला लावशील मला? काय बोलताय तुम्ही? बाप आहे ना. मी तुझं टेंडर पास करतो, पण त्यासाठी माझ्या काही अटी आहेत. माझे शूज पॉलिश कर. बाबांचं काय? बाबांचं काय सांगा ना. बाबांचं नाव का घेतलं तुम्ही? तुम्हाला भेटले का ते? काही काही केलं का त्यांनी? बोला ना. काय झालंय? बाबा भेटले का तुम्हाला? हो. वन मोर थिंग, हे सगळं माझ्या मुलीला कळलं तर हे कॉन्ट्रॅक्ट मी कॅन्सल करीनच, पण तू तिला जेवढा त्रास देतोस ना त्यापेक्षा जास्त भयानक त्रास मी तुला देईन. काय झालं हो सांगा ना. नाही पण तुम्ही दारू का पिऊन आलात? जेवायला दे ना. उलट प्रश्न नाही विचारायचे, कळलं काय? खरं माणसाला जेवायला दे. काय झालं? काही झालं जेवायला दे. नवऱ्याला जेवायला द्यायचं असतं. घरी आल्यानंतर कळलं काय? जेवायला वाढ. काय झालं असेल यांना अचानक? तेव्हा सगळं तर नीट चाललं होतं, मग आता हे काय नवीन? गोखले, माझ्या घरात मला जेवायला मिळणार आहे का? आले आले. भाऊजी आलेत. आता तर तमाशा झालाच पाहिजे. चला चला सीमा लागा कामाला. अनु, दूध आहे का फ्रीज मध्ये? हो वहिनी. देऊ का? नाही नको, घेते अगं मी. ऍसिडिटी झाली आहे ना मला. विचार केला थोडंसं थंड दूध पिते म्हणजे बरं वाटेल का. अनु, करंज्या बनवल्या होतास ना का बाबांसाठी? अनु बनवल्या होतास ना? हो. काही स्पेशल आहे का? माझ्या बाबांचा वाढदिवस आहे उद्या. हो का? बाबा छान. नाही बरं झालं बाबांसाठी करंज्या केल्यास त्या. नाही बाबांना तेच आणू, पण भाऊजींना पण दे ना. वाढ ना भाऊजींना पण वाढ. अगं दे.
काय करंजा काय विशेष? तुझ्या बापासाठी बनवल्यात ना तू? हो, बाबांचा वाढदिवस आहे ना, म्हणून. हॅपी बर्थडे टू गोखले. हॅपी काय बर्थडे करताय? टू गोखले. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. काय काय करताय तुम्ही? हॅपी बर्थडे टू गोखले. डस्टबिन कशाला घेतलं? हो, हे बघ, गोखल्याचा वाढदिवस सेलिब्रेट मी करणार. गंमत बघ, आतिषबाजी दाखवतात तुम्ही तुला. हो, ऐका ना तुम्ही. हे काय करताय तुम्ही? अहो, काय करताय तुम्ही? अन्नाची साडी. या करंज्यांची जागा त्यांना दाखवली. करंजा करताय काय? करंजा. अहो, अहो, ऐका ना. अहो, कुठे ऐका ना डबा तुम्ही. कुठे? अहो, ऐका ना तुम्ही. अहो, हॅपी बर्थडे टू गोखले. ऐका ना तुम्ही.